हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आता वाजले आहेत 5 आणि बाहेरनं जरा आभाळ आलेलं होतं, तेच मी तुम्हाला दाखवत होती। आणि आता मला स्वयंपाकालाही सुरुवात करायची होती, कारण जसं की आता अधिक मास आहे म्हणून मी माझ्या नंदेला, भाच्यांना वगैरे सगळ्यांना जेवण करायला सांगितलेलं आहे आज। तर त्याच्यासाठी जरा लवकरच स्वयंपाक वगैरे करायला घेतलेला होता आणि करता करता मग तोच वेळ होतो, म्हणून जरा लवकरच स्वयंपाक करायला घेतला। तर सुरुवातीला ना वरणाकरिता मी कुकरमध्ये डाळ लावून दिलेली होती आणि जसं की आज मला आंब्याचा रस करायचा होता, त्याच्यामुळे मग ना आंब्याचे साल वगैरे काढून त्याच्या फोडी वगैरे करून मिक्सरला लावून मी ते बारीक करून ना फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता। म्हटलं सुरुवातीला रस करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे जेवणापर्यंत छान तो थंडा पण होऊन जातो, कारण रस हा जरा थंडाच प्यायला छान वाटतो। म्हणून आधी ना रस करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता। आणि आज भाजीमध्ये मला ना मसाले वांग्याची भाजी करायची होती, म्हणून मग सगळे वांगे छान चिरून घेतले आणि सोबतच मग एकीकडे मी मसालाही सगळा भाजून घेतलेला होता। तर मसाल्यामध्ये ना मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं, त्याचबरोबर अद्रक लसणची पेस्ट आणि थोडी टमाटरची पेस्ट केलेली होती। बस एवढ्याच मसाल्यामध्ये ही सगळी मी भाजी केलेली होती। तर भाजीला छान फोडणी वगैरे टाकली, त्यानंतर मिक्स वगैरे करून ना झाकण ठेवून मग छान ते मसाल्यांमध्ये वांगे मुरण्यासाठी मी ठेवून दिलेले होते। आणि इकडे अपेक्षा काहीतरी डिझाईन काढत बसलेली होती तिच्या डायरीवर, कारण आता सध्या रिकामा वेळ आहे, अजून शाळा सुरू व्हायची आहे। आणि इकडे ना पाऊस सुरू झालेला होता आणि आज पावसाने हजेरी लावलेली होती, कारण खूप काही आला नाही, फक्त 10 मिनटं आला तेवढाच तो पाऊस। पण आज पहिला पाऊस आमच्याकडे आलेला होता, म्हणजे हा आहे बुधवारचा व्लॉग। तर बुधवारी पहिला पाऊस आमच्याकडे पडलेला होता। तर चला आता इकडे भाजी होत होती एका गॅसवर, थोडी शिजलेली होती, थोडी शिजायची होती ती, म्हणून कमी गॅसवर ठेवलेली होती मी। आणि कणिक आधीच मळून ठेवलेली होती, म्हणून मग सगळ्या पोळ्या वगैरे करायला घेतल्या। आणि आता सायंकाळी होत आलेली होती, म्हणून मग अपेक्षाला मी दिवा वगैरे लावायला सांगितला देवाजवळ। तर तिने मग देवाजवळ दिवा वगैरे लावला, कारण आता मीही कामात होती, म्हणून मग अशी छोटी छोटी जी काही कामं असते तर सांगत असते मी तिला। आणि आता शेवटी ना भजे करायचे होते, तर तेच करायला घेतलेले होते मी। पापडा वगैरे सगळे तळून झालेले होते माझे, आणि माझ्या नणंदही आलेल्या होत्या। आणि इथे जवळच घर आहे त्यांचं, जास्त काही लांब नाही आहे। आणि स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधीच ना त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण वगैरे देऊन आलेली होती मी, त्यानंतरच मग स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केलेली होती। तर आता माझे नंदोई, नंदेच्या सासू वगैरे आलेल्या होत्या, भाचा यायचा होता, थोड्या वेळाने आलेला होता, हे देखील ऑफिसमधनं आलेले होते। आणि नंतर मग माझा भाचाही आलेला होता, तर त्याचे पाय वगैरे धुवून त्याचा औक्षवान वगैरे करून त्याच्यासाठी जे अधिक मासाचं वाण वगैरे आणलेलं होतं ते त्याला दिलं मी ओवाळून। तर चला आता जेवणाचीही वेळ झालेली होती, म्हणून मग मी आणि सुनीताताईंनी ताटं वगैरे करायला घेतलेले होते। आणि उन्हाळा म्हटला की आंब्याचा रस आणि पापडाशिवाय थाळी काही पूर्ण होत नाही, हो की नाही? तर चला मग ताटं वगैरे करून घेतले, त्यानंतर सगळे जेवण करायला बसले। आणि मग मी आणि सुनीताताई देखील शेवटी जेवण करायला बसलो। आणि जेवता जेवता मग आमच्या गप्पा वगैरे सुरू होत्या, आणि सगळे आले होते त्यामुळे छान असं घर भरलेलं होतं। तर गप्पा गोष्टी करत छान असं जेवण वगैरे पूर्ण झालं आमचं। त्यानंतर सुनीताताईंना, त्यांच्या सासूंना वगैरे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, आणि जरा वेळ मग आरामात निवांत छान बोलत बसलो आम्ही। असा होता आजचा सगळा व्लॉग। तर थोडक्यात सगळा व्लॉग मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आवडला असल्यास जरूर लाईक करा। चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आपले असेच नेहमी व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।